नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण एक फार महत्त्वाचा टॉपिक सुरू करणार आहोत. त्याचे नाव आहेत संख्या व संख्यांचे प्रकार. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर चला पहा मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहू नैसर्गिक संख्या म्हणजेच काय नॅचरल नंबर. पहा मित्रांनो, नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या मोज संख्या देखील म्हणतात आणि नैसर्गिक संख्येलाच व्यावहारिक संख्या देखील म्हणतात. कारण की आपण दैनंदिन व्यवहारात आपण नैसर्गिक संख्यांचाच वापर करतो मित्रांनो. म्हणून त्यांना नैसर्गिक संख्या म्हणजेच व्यावहारिक संख्या आणि मोज संख्या देखील म्हणतात. आणि ह्या नैसर्गिक संख्यांना आपण कॅपिटल एन ने डिनोट करतो आणि ह्या कुठपासून सुरुवात होतात तर पहा 1, 2, 3, 4, 5 ह्या अनंत आहेत मित्रांनो. 1 पासून ते अनंतपर्यंत ह्या नैसर्गिक संख्या आहेत मित्रांनो आणि ह्या 1 पासून सुरुवात होतात. आणखी एक पॉइंट याच्यात पहा शून्य आणि शून्य आणि ऋण. ऋण म्हणजेच काय तर मित्रांनो निगेटिव्ह. शून्य आणि ऋण म्हणजेच काही निगेटिव्ह संख्यांचा समावेश होत नाही याच्यात. संख्यांचा समावेश होत नाही. पहा पुन्हा एकदा काय तर आपण काय शिकत आहोत नैसर्गिक संख्या. बघा नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या किंवा व्यावहारिक संख्या म्हणतात आणि हिलाच कॅपिटल एन ने डिनोट करतात. कुठपासून सुरुवात होतात तर 1 पासून. कुठपासून सुरुवात होतात 1 पासून तर अनंतपर्यंत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे मित्रांनो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय आहे तर 1 आहे. सर्वात मोठी विचारलं तर ते सांगता येत नाही. सर्वात मोठी विचारलं तर काय ते सांगता येत नाही. आणि बघा शून्य आणि ऋण म्हणजेच काही निगेटिव्ह संख्यांचा समावेश यामध्ये होत नाही. समजलं? चला लिहा. चला पहा आता. काय आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजेच काय मित्रांनो होल नंबर. होल नंबर म्हणजेच काय पहा. जेव्हा आपण शून्य पासून सुरुवात करतो शून्य आणि नैसर्गिक संख्या त्यांनाच आपण काही तर पूर्ण संख्या म्हणतो. काय शून्य आणि नैसर्गिक संख्या यांनाच काय म्हणतो आपण पूर्ण संख्या म्हणतो. बघा पूर्ण संख्या म्हणजेच काय होल नंबरला कॅपिटल डब्ल्यू ने डिनोट करतात. कॅपिटल डब्ल्यू ने काय करतात तर डिनोट करतात. आणि याची सुरुवात काय तर शून्य पासून सुरुवात होते. कशापासून सुरुवात होते तर शून्य पासून. मग शून्य, 1, 2, 3, 4, 5 असे काय आहेत तर हे अनंतपर्यंत आहेत. काय आहेत अनंतपर्यंत आहेत. बघा जर 1 पासून सुरुवात झाली तर ते नैसर्गिक संख्या आणि 0 पासून जर ह्या झाली आपली सुरुवात झाली तर ते काय पूर्ण संख्या. आणखी एक गोष्ट पहा मित्रांनो, हे जे पूर्ण संख्या आहेत याच्यात ऋण संख्यांचा समावेश होत नाही. ऋण म्हणजेच काय तर निगेटिव्ह. निगेटिव्ह संख्यांचा समावेश होत नाही. समावेश होत नाही. पहा एकदा पूर्ण संख्या म्हणजे काय होल नंबर म्हणजेच काय झिरो आणि संपूर्ण नैसर्गिक संख्या. कॅपिटल डब्ल्यू ने डिनोट करतात आणि शून्य पासून सुरुवात होते. आणि ह्या पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर मध्ये ऋण म्हणजेच काही निगेटिव्ह संख्यांचा समावेश होत नाही. समजलं? चला लिहा लवकर. चला आता पहा मित्रांनो काय आहे आता पुढची संख्या पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर. बघा मित्रांनो पूर्णांक म्हणजे काय पूर्ण असलेला अंक आणि पुढे काय आहे संख्या म्हणजे पूर्ण असलेली संख्या त्यालाच काय म्हणू आपण पूर्णांक. मग याच्यात कोणकोणत्या संख्यांचा समावेश होते ते पहा मित्रांनो. आता पहा संपूर्ण ऋण. ऋण म्हणजेच काय तर निगेटिव्ह. निगेटिव्ह पूर्णांक
आता पूर्णांक समजलं ना मित्रांनो तुम्हाला? पूर्णांक म्हणजे काय? पूर्ण असलेला अंक. बघा, संपूर्ण ऋण निगेटिव्ह म्हणजे पूर्णांक. मग त्याच्यानंतर काय आलं? शून्य. शून्यला डायरेक्ट लिहितो मी. शून्य आणि संपूर्ण नैसर्गिक पूर्णांक. नैसर्गिक न म्हणता आपण त्याला धन सुद्धा म्हणू शकतो. धन म्हणजे काय? पॉझिटिव्ह. धन म्हणजे पॉझिटिव्ह पूर्णांक. बघा मित्रांनो, पूर्णांक संख्या म्हणजेच काय तर इंटिजर. याच्यामध्ये काय म्हणजे बघा, हा एक शब्द येतो काय? पूर्णांक. पूर्णांक म्हणजे काय? पूर्ण असलेला अंक. याचा तो अर्थ होतो मित्रांनो. मग याच्यात काय काय होतं तर बघा, संपूर्ण ऋण पूर्णांक म्हणजे निगेटिव्ह असलेले जे पूर्ण नंबर आहेत ते. मग शून्य. मग काय? धन. धन म्हणजेच काय? पॉझिटिव्ह पूर्णांक. ठीक आहे, तर ह्या सर्वांचा समावेश होतो. बघा, तुम्हाला एक माहित असेल, ही काय आहे मित्रांनो? एक नंबर लाईन आहे. बरोबर आहे. याच्यात काय असतो? बीजात शून्य असतो. इकडे पॉझिटिव्ह संख्या असतात 1, 2, 3. इकडे काय असतात? निगेटिव्ह संख्या असतात -1, -2, -3. बरोबर आहे. पहा, इकडच्या संख्यांना म्हणतात धन संख्या. इकडच्या संख्यांना काय म्हणतात? धन संख्या म्हणजेच काय? पॉझिटिव्ह संख्या. इकडच्या संख्यांना म्हणतात ऋण संख्या. ऋण संख्या म्हणजेच काय तर निगेटिव्ह संख्या. बरोबर आहे. ह्या शून्यला काही चिन्ह असतो का? नाही. ह्या शून्यला काही चिन्ह नसतो म्हणजेच काय असतो तो? विदाऊट चिन्ह म्हणजे कोणताही सिम्बॉल नसतो, तो काय असतो? उदासीन असतो. उदासीन. ठीक आहे. शून्य काय असतो? उदासीन असतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जसं आपण शून्यकडून पॉझिटिव्ह म्हणजे धन संख्याकडे वळत जातो, तर तसतशी ही संख्या वाढत जाते. म्हणजे काय होत जाते? मोठी होत जाते. जसजसा आपण 1, 2, 3 पहा ना, संख्या मोठ्या होत आहेत. जसजसा आपण शून्यपासून उजव्या बाजूकडे जातो म्हणजे पॉझिटिव्ह संख्यांकडे जातो, तर ही संख्या काय होत जाते मित्रांनो? मोठी होत जाते. पहा, 1, 2, 3 हे मोठी मोठी होत जाते. आणि जसं आपण निगेटिव्ह संख्यांकडे वळत जातो, जसा -1, -2, -3 झाला, तर ही संख्या काय मित्रांनो? ही संख्या लहान होत जाते. ही संख्या काय तर ही संख्या लहान होत जाते. बघा, जसजसं पॉझिटिव्ह संख्यांकडे आपण वळत जातो, 1 मिनिट. जसजसं आपण पॉझिटिव्ह संख्यांकडे वळत जातो, बघा हे पॉझिटिव्ह संख्या आहेत. ठीक आहे, तर संख्या काय होते? संख्या मोठी होत जाते. परंतु जर आपण निगेटिव्ह संख्यांकडे वळत येतो, तर निगेटिव्ह संख्या ह्या लहान होत जातात. म्हणजे ऋण संख्या ह्या काय होत जातात? तर लहान होत जातात. तर पहा मित्रांनो, जर आपल्याला सर्वात लहान पॉझिटिव्ह म्हणजे धन संख्या विचारलं, तर ती काय आहे? 1 आहे मित्रांनो. काय? सर्वात लहान धन संख्या. धन म्हणजेच काय? पॉझिटिव्ह संख्या. ठीक आहे. जर सर्वात मोठी विचारलं तर सांगता येत नाही. हा त्याचं उत्तर राहणार. बघा, जर ही ऋण संख्या जर आपल्याला हिच्यात विचारलं सर्वात मोठी ऋण संख्या, तर ती 1 राहणार मित्रांनो. काय? सर्वात मोठी ऋण संख्या काय आहे? तर ती -1 आहे. काय आहे? तर ती -1 आहे आणि सर्वात लहान धन संख्या ती काय आहे? फक्त पॉझिटिव्ह 1 आहे. समजलं का ह्या गोष्टी? बघा, जर आपण विचार केला, काही कंपॅरिझन करू मित्रांनो. इथं तर दिसतच असेल तुम्हाला. ठीक आहे. काही कंपॅरिझन करू आपण. बरं, एक काम करा, हे सर्व काही तुम्ही लिहून घ्या. पुढच्या पेजवरती आपण कंपॅरिझन करू. ठीक आहे. चला लवकर लिहून घ्या हे. चला, पहा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे कसा? कोणती संख्या लहान, कोणती संख्या मोठी हे पाहायचे आहे आपल्याला. बघा, 7 आणि 12 कोणती संख्या मोठी आहे? 12 मोठी आहे. ही मोठी आहे ना? जर जी संख्या मोठी असेल तर तिच्याकडे आपण 2 रेषा देतो आणि जी संख्या लहान असेल तिच्याकडे आपण एक टोक देतो. याचा अर्थ काय आहे? तर 12 ही मोठी आहे कोणापेक्षा? 7 पेक्षा. ह्या चिन्हाचा तो अर्थ होतो मित्रांनो. आता मला सांगा, -1 मोठा की 0 मोठा? तर याच्यात 0 मोठा आहे मित्रांनो. काय आहे? तर 0 मोठा आहे, तर शून्यकडे तो बघा ना, मी तुम्हाला नंबर लाईन सांगितलं होतं. बघा, हा 0 आहे, हा इकडे -1 आहे. जर अशी जर जात आहोत आपण,
उजवीकडे वळत आहोत तर उजवीकडली संख्या मोठी असणार, बरोबर आहे का नाही? तर याच्यात काय आहे, शून्य मोठा आहे, तर म्हणून याच्यात शून्य मोठा आहे, म्हणून शून्यकडे 2 रेषा आणि -1 कडे एक टोक. आता सांगा, शून्य मोठा की एक मोठा? तुम्ही म्हणाल एक मोठा, तर 1 कडे 2 रेषा आणि शून्य लहान. चला इकडे पहा आता, -7 मोठे की -12 मोठे? जेवढी लहान मायनस संख्या मित्रांनो ती मोठी असणार. जेवढी लहान मायनस संख्या ती काय असणार? मोठी असणार. तर याच्यात -7 ही मोठी आहे आणि -12 हे काय आहे? तर लहान आहे. बरं, -2 -2 कोण मोठा कोण लहान? नाही. याच्यात तर दोन्ही काय आहेत? समान आहेत. दोन्ही समान आहेत. तेच अंक आहेत. आता पहा, -8 12 कोण मोठा आहे? तर 12 मोठा आहे. कोण मोठा आहे? 12 मोठा आहे. तर 12 कडे 2 रेषा राहणार. आता बघा, -2 आणि फक्त 2. -2 आणि फक्त 2, तर याच्यात कोण मोठा? तर 2 मोठा. याच्यात कोण मोठा असणार मित्रांनो? 2 मोठा. तर अशा पद्धतीने हे छोटेसे कंपॅरिझन होते. आशा करतो तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. तर चला लवकर लिहून घ्या हे. आणखी पुढे काय आपण संख्या पाहू. चला, पूर्णांक आपण शिकले मित्रांनो. आता थोडी अपूर्णांकाबद्दल माहिती घेऊ. बघा, तसा अपूर्णांक तर हा पूर्ण टॉपिकच आहे आणि आपण तो घेणार आहोत. पण थोडीशी माहिती आपण याच्यात घेऊन घेऊ. बघा, अपूर्णांक म्हणजे काय? फ्रॅक्शन. आता नेमकं अपूर्णांक याचा अर्थ पाहू. अपूर्णांक याच्यात बघा, जर याची आपण फोड केली तर याचा अर्थ होतो अपूर्ण अधिक अंक. म्हणजे याचाच अर्थ काय होतो? जे पूर्ण नाही, जे पूर्ण नाही असे अंक. अपूर्णांक म्हणजेच काय मित्रांनो? अपूर्ण अधिक अंक म्हणजेच काय? जे पूर्ण नाही असे अंक. म्हणजे बघा, त्यांना आपण कसे लिहितो? बघा, त्यांना ए अपॉन बी म्हणजे ए छेदात बी, आणि हा जो बी आहे, हा बी कधीही झिरोच्या बरोबर राहू शकत नाही. अशा ह्या प्रकारे आपण ह्या अपूर्णांकांना लिहितो. आणि आणखी दशांश, जसं पहा, ए पॉइंट बी, अशा स्वरूपात देखील आपण अपूर्णांकांना लिहितो. यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतो आपण. बघा, जसे काही उदाहरणं घेतो मी. बघा, 3/4, 5/6, आणखी 11/17, तशाच प्रकारे 3.14, ठीक आहे, 6.18 असे. तर हे अशा प्रकारे काय आहेत मित्रांनो, यांना आपण काय म्हणतो? तर अपूर्णांक म्हणतो. समजलं तुम्हाला की अपूर्णांक नेमकं काय असते? हा पूर्ण टॉपिक आहे मित्रांनो, म्हणजे एक पूर्ण चॅप्टर आहे. हा काय आहे? एक पूर्ण चॅप्टर आहे मित्रांनो. आणि आपण तो पूर्णच्या पूर्ण शिकणार. आणि कोणतेही पेपर असू द्या मित्रांनो, हा जो पूर्णांक टॉपिक आहे याच्यावरती एक नाही एक प्रश्न आपल्याला पाहायला दिसतो, किंवा आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये देखील याचा फार उपयोग होतो. आणि जर समजा तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज, गुणाकार, भागाकार असे देखील येत नसतील मित्रांनो, तर आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो जाऊन पाहू शकता हा व्हिडिओ झाल्यानंतर. ठीक आहे, तर लिहून घ्या हे सर्व. चला या मित्रांनो, आता पुढची संख्या पहा. पुढची संख्या काय आहे? समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? तर इव्हन नंबर. बघा, ज्या कोणत्या संख्येला दोन्ही निशेष भाग जाते त्या संख्येला काय म्हणतात आपण? समसंख्या म्हणतात. निशेष भाग जाणे म्हणजे काय? पूर्णता भाग जाणे. पॉइंट मध्ये उत्तर नाही आला पाहिजेत मित्रांनो, आपल्याला पूर्णता उत्तर गेला पाहिजेत, आणि आपला जो शेष आहे किंवा वजाबाकी करून जो काही उत्तर निघतो तो आपला शून्य आला पाहिजे. तर त्या संख्यांना काय म्हणतो आपण? समसंख्या म्हणतो. म्हणजेच काय? दोनने निशेष भाग जाणाऱ्या, निशेष भाग जाणाऱ्या संख्या. दोनने निशेष भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय? तर समसंख्या. मग प्रत्येक वेळेस आपण दोनने भाग देऊन पाहू का? नाही. आपल्याला माहित आहे मित्रांनो, जर जर अंकाच्या शेवटी, सॉरी, संख्येच्या शेवटी, जर संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8
8 हे अंक असतील तर हे अंक असतील तर बघा, समसंख्या म्हणजे काय तर इव्हन नंबर. जर त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला काय म्हणू आपण, समसंख्या. मग दोन्ही निशेष भाग कोणत्या संख्यांना जाते, जर बघा त्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तर त्या संख्येला काही दोनने भाग जाते, म्हणजे त्या संख्या देखील काय आहेत तर समसंख्या आहेत. बघा, ह्या समसंख्यांना आपण काय करतो, कॅपिटल ई ने डिनोट करतो. काय करतो आपण, कॅपिटल ई ने डिनोट करतो. आणि बघा, हे समसंख्या म्हणजे आता आपण संपूर्ण नैसर्गिक संख्यांची गोष्ट करत आहोत मित्रांनो. तर याची सुरुवात 2 पासून होते. 2, 4, 6, 8 याच्या पुढे हे पण अनंत आहेत. हे सुद्धा काय आहेत, अनंत आहेत. तर अशा पद्धतीने यांना काय म्हणतात मित्रांनो, तर समसंख्या म्हणतात. तर बघा, 1 मिनिट पेन चेंज करून घेतो. बघा, समसंख्या समजल्या तुम्हाला कोणाला म्हणतात तर पहा. आणखी एक गोष्ट राहिली मित्रांनो, याच्यात आणखी एक गोष्ट आहे पहा. दोन दोन क्रमागत समसंख्यांच्या समसंख्यांच्या दरम्यानचा फरक हा 2 असतो. हा 2 असतो. पहा, जसं याचाच विचार करा ना मित्रांनो. जसं 2, 4, 6, 8 2, 4, 6, 8 याच्या पुढे काय येणार 10. ह्या काय आहेत तर ह्या सर्व समसंख्या आहेत मित्रांनो. ह्या काय आहेत, सर्व समसंख्या. क्रमागत म्हणजे काय, एका मागे एक येणार आहे. बघा, 2 झाल्यानंतर 4च येत आहे, 4 झाल्यानंतर 6च येत आहे, 6 झाल्यानंतर 8च येत आहे आणि 8 झाल्यानंतर काय तर 10च येत आहेत. तर यांना काय म्हणतात, क्रमागत म्हणजे एका मागे एक येणाऱ्या. ठीक आहे. तर यांच्यामधला जो दरम्यानचा फरक असतो तो 2चाच असतो. बघा, 2 आणि 4चा फरक किती आहे, 2चाच. बघा नेमका फरक बघा, वजाबाकी आणि फरक मध्ये फरक आहे मित्रांनो. फरक म्हणजे काय नेमकं, तर ज्यांना माहित नसेल त्यांनी लिहून घ्या. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. याला काय म्हणतात तर फरक म्हणतात. तर बघा, 4 मधून 2 गेले किती राहिले, 2 राहिले. 6 मधून 4 गेले किती, 2. बघा, 8 मधून 6 गेले किती, 2. 10 मधून 8 गेले किती, 2. तर क्रमागत संख्यांमधला फरक किती येतो, नेहमी 2 येतो. तर हे पॉइंट आहेत मित्रांनो. तर चला लवकर लिहून घ्या हे पॉइंट. चला, समसंख्ये सॉरी समसंख्या समजली मित्रांनो तुम्हाला. तर पहा, आता मी काय म्हणतो, जर समजा x ही एक काय आहे, समसंख्या आहे. x ही काय आहे, एक समसंख्या आहे. x ला काय म्हणलो मी, ही एक समसंख्या आहे. मला आता पुढच्या आणि मागच्या संख्या काढणी आहेत. पुढच्या समसंख्या आणि मागच्या समसंख्या काढणी आहेत. तर कसं काढणार, बघा, तुम्हाला एक पॉइंट माहित आहे मित्रांनो, की समसंख्यामधला फरक हा कितीचा असतो, 2चा असतो. क्रमागत समसंख्यांचा फरक हा कितीचा असतो, 2चा असतो. जर मला पुढची समसंख्या काढायची आहे तर बघा, मला x मध्ये 2 जोडावं लागेल तेव्हाच पुढची समसंख्या निघणार, कारण की त्यांचा काय फरक असतो, 2चा फरक असतो. जर याच्या पुढची समसंख्या काढायची आहे मित्रांनो, तर ही जशी काढली आपण बघा, x अधिक 2, तर याच्यामध्ये पण मला काय करावं लागेल, 2 आणखी जोडावे लागेल. बरोबर आहे का नाही. मग काय होणार, x अधिक 2 अधिक 2 असंच होणार ना. बरोबर आहे का नाही. जर हिच्या पुढची आणखी संख्या काढायची आहे तर मला काय करावं लागेल मित्रांनो, त्याच्यात x अधिक 2 अधिक 2 ही तर हे संख्या झाली, याच्यात आणखी काय जोडायला लागेल, 2 जोडावे लागेल. बरोबर आहे का नाही. तसेच मागची संख्या काढायची आहे तर काय करायला लागेल, x मायनस 2 करायला लागेल, कारण की मागची संख्या आहे ती. बरोबर आहे. आणखी याच्या मागची काढायची असेल तर काय करायला लागेल मला, x मायनस 2 ही संख्या झाली, याच्यातून आणखी 2 मायनस करायला लागेल. तर अशा पद्धतीने आणखी करायला लागेल. तर प्रत्येक वेळेस आपण असंच करत राहू का, नाही. आपल्याला माहित आहे आता डायरेक्ट बघा, ही x आपल्याला समसंख्या दिली, पुढची संख्या काय होणार, x अधिक
2. बघा ही संख्या काय झाली 2 अधिक 2 4. म्हणजे x मध्ये जर 4 जोडला तर 2 नंबरची जी हे सम संख्या हिच्या मधली संख्या सोडून किती 2 नंबरची संख्या ते काय असणार x अधिक 4 असणार. पुढची संख्या काय असणार बघा 2 अधिक 2 अधिक 2 किती 6 म्हणजे x अधिक 6 असणार. बरोबर आहे. तशी मागची संख्येचा विचार केला तर काय होणार x मायनस 2 हे काय होणार बघा x मायनस 4 बघा ना -2 -2 -4 आणखी जर मागचा विचार केला तर काय होणार x मायनस 6 कारण की समसंख्यामध्ये फरक कितीचा असतो 2 चा असतो. चला आता मी काय म्हणतो जर x हे मी मानतो 10 आहेत. x ला काय म्हणतो मी 10 आहेत 10 एक समसंख्या आहे. बरं मग पुढची संख्या काय होणार तर पुढची संख्या बघा 10 अधिक 2 किती होणार 12. याच्या पुढची संख्या काय होणार बघा x किती आहे 10 10 अधिक 4 किती होणार 14. बघा x किती आहे 10 10 अधिक 6 किती होणार 16. ह्या अशा पुढच्या समसंख्या निघणार मित्रांनो तुमच्या. आता मागच्या पहा काय होणार x किती आहे 10 10 मायनस 2 किती होणार 8. इथं पहा x किती आहे 10 10 मायनस 4 किती होणार 6. इकडे पहा 10 मायनस 6 किती होणार 4. तर हा अशा पद्धतीने तुमच्या समसंख्यांची म्हणजे क्रमागत लाईन तयार होणार आणि याच्यावरती आपल्याला पेपरमध्ये प्रश्न येतो मित्रांनो. एखादी संख्या देतात जसे पहा x ही समसंख्या आहे आणि x ची किंमत ही 10 आहे. तर पुढची तिसरी समसंख्या कोणती असणार असे विचारले जाते. तर ह्या अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकतो. बघा ही जर समसंख्या आहे जर हिला सोडून पुढची तिसरी समसंख्या विचारलं तर उत्तर काय येणार 16 येणार. तर अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर देऊ शकतो मित्रांनो. समजलं तुम्हाला? चला लवकर लिहून घ्या बरं हे. चला पहा आता पुढची संख्या कोणती आहे मित्रांनो पहा विषम संख्या म्हणजेच काय ऑड नंबर. तर बघा सम संख्या शिकलो आपण. सम संख्या म्हणजे काय होती ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो त्यांना आपण काय म्हणत होतो समसंख्या. परंतु पहा हे जे विषम संख्या आहेत त्याचे अपोजिट आहेत मित्रांनो. ज्या संख्यांना दोन्ही भाग नाही जात म्हणजे काही निशेष भाग नाही जात त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो. दोन्ही हे पण चुकलं दोन्ही निशेष निशेष भाग भाग न जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय तर विषम संख्या होत. किंवा आपण त्यांना असंही म्हणू शकतो ज्या संख्यांचे एकक स्थानी एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक असतील तर त्यांना देखील आपण काही तर विषम संख्या असे म्हणतो. विषम संख्या म्हणजे काय मित्रांनो ऑड नंबर म्हणजे काय दोन्ही निशेष भाग न जाणाऱ्या संख्या त्यांना काय म्हणतो आपण विषम संख्या किंवा एकक स्थानी ज्यांचे 1 3 5 7 आणि 9 हे असे अंक असतील तर त्यांना काय म्हणतो आपण विषम संख्या. बघा विषम संख्यांना आपण कॅपिटल ओ ने डिनोट करतो आणि त्यांची सुरुवात 1 पासून सुरुवात होते 1 3 5 7 9 11 असे हे अनंतपर्यंत आहेत मित्रांनो. असे काही आहेत हे अनंतपर्यंत आहेत. आणि बघा जसं आपण समसंख्यामध्ये एक पॉइंट शिकलो होतो की क्रमागत समसंख्यांमध्ये फरक कितीचा असतो 2चा असतो. तशासारखंच मित्रांनो विषम संख्यामध्ये देखील क्रमागत विषम संख्यांचा हा फरक देखील 2चाच असतो. क्रमागत विषम संख्यांचा फरक 2 असतो. बघा तुम्हाला क्रमागत आणि फरक पण समजलेला आहे. जसं पहा क्रमागत कोणकोणते आहेत जसं पहा 1 3 5 7 9 बरं इथपर्यंतच घेऊ. बघा फरक म्हणजे काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. 3 मधून 1 गेले किती 2 येते. 5 मधून 3 गेले 2 येतात. 7 मधून 5 गेले 2 येतात. 9 मधून 7 गेले किती 2 येतात.
तर अशा पद्धतीने मित्रांनो विषम संख्यांच्या देखील क्रमागत विषम संख्यांच्या देखील फरक हा 2च्याच असतो. समजलं तुम्हाला? तर चला लवकर लिहून घ्या हे. आता पहा, विषम संख्या चांगल्याने समजली मित्रांनो तुम्हाला? आता पहा, समजा जर x ही काय आहे? विषम संख्या आहे. x ला काय मानलो आपण? विषम संख्या मानलो. तर तिच्या पुढच्या आणि मागच्या विषम संख्या कोणत्या होणार? ते आपल्याला आता ओळखायचे आहे. कसं ओळखणार पहा. फरक कितीचा असतो मित्रांनो? 2च्याच असतो. फरक कितीचा असतो? 2चा असतो ना? माहीत तर झालंच आहे तुम्हाला. बघा, तर मग पुढची संख्या काय होणार? x+2. त्याच्या पुढची संख्या काय होणार? जसं सम संख्यांच्या आहेत तसंच विषम संख्यांच्या पण होणार मित्रांनो. पुढची काय होणार? x+4 होणार. याच्या पुढची काय होणार? x+6 होणार. बघा, याच्या समोरची काढायची असेल x+2, आणखी त्याच्या पुढची काढायची असेल x+4, आणखी त्याच्या पुढची काढायची असेल x+6. आता बघा, मागच्या काढायची असतील तर x-2, याच्या मागच्या काढायची असतील तर x-4, आणखी मागच्या काढायची असतील तर x-6. बरोबर आहे. आता पहा, जर मी काय म्हणतो, जर x ही काय असेल? 9 असेल. x ही संख्या काय असेल? 9 असेल. तर त्याच्या पुढची काय होणार? x+2 म्हणजे 9 अधिक 2 11. याच्या पुढची काय होणार? 9 अधिक 4 म्हणजे किती? 13. याच्या पुढची काय होणार? 9 अधिक 6 म्हणजे किती? तर 15. आता मागची काय होणार? 9 - 2 म्हणजे किती? 7. आणखी मागची काय होणार? 9 - 4 म्हणजेच किती? 5. आणखी मागची काय होणार? 9 - 6 म्हणजेच किती? 3. तर ह्या अशा पद्धतीने काय असणार? तुमच्या विषम संख्या असणार मित्रांनो. समजलं तुम्हाला सम संख्या आणि विषम संख्या? समजलं ना? चला लवकर लिहून घ्या हे. चला पहा मित्रांनो, समसंख्या आणि विषम संख्याबद्दल तुम्हाला पूर्णतः माहिती मिळाली, बरोबर आहे का नाही? आणखी त्याच्यात आपण थोडे सम आणि विषम संख्याबद्दल आणखी थोडी अधिकची माहिती घेऊ. ठीक आहे? पहा, जर एखादी समसंख्या आणि दुसरी पण समसंख्या त्यांची बेरीज किंवा आपण वजाबाकी केली, तर उत्तर काय मिळेल आपल्याला ते बघायचे आहे. पहा, तर आपण नंबर घेऊ. बघा, समसंख्या म्हणजेच काय? मी इकडे 4 घेतो आणि पहिला आपण काय करून पाहू? बेरीज करून पाहू. त्याच्यात मी 2 समसंख्येचे उत्तर किती येते? 6 येते. म्हणजे उत्तर काय आलं त्याच्या समसंख्येचं. बरं, मी 4 वजा 2 करून पाहतो. बघा, 4तून 2 गेले, उत्तर किती येणार? 2. तर बघा, दोन्ही मला काय मिळाले? समसंख्याचे मिळाल्या. म्हणजेच समसंख्यात तुम्ही बेरीज समसंख्या करा किंवा समसंख्यातून वजा तुम्ही समसंख्या करा. तुम्हाला उत्तर काय मिळणार मित्रांनो? तर समसंख्याचे मिळणार. उत्तर काय मिळणार तुम्हाला? समसंख्याचे मिळणार. बरं, आता बघा, एक समसंख्या आणि दुसरी काय आहे? विषम संख्या आहे. जर त्यांची आपण बेरीज किंवा वजाबाकी केली, तर आपल्याला उत्तर काय मिळेल ते पाहू आता. बघा, समसंख्या मी काय घेतो? 4च घेतो. बरोबर आहे. विषम संख्या मी काय घेतो? 1 घेतो. आधी आपण यांची बेरीज करू. किती येणार? 5 येणार. बरं, समसंख्येत 4 घेतलो, मायनस काय करू आता? 1 करू. उत्तर किती येणार? 3 येणार. तर पहा, समसंख्येमधून जर आपण विषम संख्या वजा केली, तर आपल्याला काय मिळत आहे मित्रांनो? विषम संख्याच मिळत आहे. 5 आणि 3 विषम संख्या आहे ना, तर याचे उत्तर काय येणार मित्रांनो? विषम येणार. विषम संख्या. समजत आहे का मी काय सांगायचा प्रयत्न करत आहोत तर? बरं. आता पहा, एक विषम संख्या आहे आणि दुसरी पण विषम संख्या आहे. जर आपण त्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली, तर उत्तर काय मिळणार आपल्याला ते बघायचं आहे. पहा, 7 हे विषम संख्या आहे आणि 3 पण हे विषम संख्या आहे. मी आधी काय करतो? यांची बेरीज करतो. 7 आणि 3 किती होते? 10 होतात मित्रांनो. बघा, 7 हे विषम संख्या आहे आणि 3 पण विषम संख्या आहे. यांची वजाबाकी करतो. तर उत्तर बघा मला 4 मिळते. 10 आणि 4 हे काय आहेत? तर समसंख्या आहेत मित्रांनो. कोणत्याही घ्या तुम्ही, उत्तर तर सारखेच निघणार, बदल तर पडणार नाही. बरोबर आहे. तर बघा, आपल्याला उत्तर काय मिळालं मित्रांनो? तर समसंख्या. तर उत्तर काय येणार? याचं समसंख्या येणार. बघा, जर तुम्ही विषम संख्या त्यांच्यात प्लस किंवा मायनस विषम संख्या कराल, तर तुम्हाला उत्तर काय मिळणार मित्रांनो? समसंख्या मिळणार. आता बघा, गुणाकाराचं समसंख्या गुणिला समसंख्या. बघा, जसं 2 ही समसंख्या आहे, गुणिला मी काय करतो? 4. 4 पण काय आहे? समसंख्या आहे. 2 8. उत्तर काय येणार? 8. ही पण काय आहे मित्रांनो? समसंख्येच आहे. तर उत्तर काय येणार आहे याचं? समसंख्या. उत्तर काय येणार मित्रांनो याचं? समसंख्या. बरं, आता खाली पहा, काय आहे? समसंख्या गुणिला विषम संख्या. बघा, 4 काय आहे? समसंख्या आहे. 5 काय आहे? विषम संख्या आहे. बरं, 4 पंचे 20. उत्तर काय मिळालं आपल्याला? समसंख्याच मिळालं.
समसंख्या गुणिला जरी विषम संख्या असेल तरी उत्तर काय मिळते आपल्याला? समसंख्याच मिळतो. बरं, विषम संख्या गुणिला विषम संख्या. बघा, 3 हे विषम संख्या आहे, 7 पण हे विषम संख्या आहे. 3 7 21. उत्तर काय मिळत आहे मित्रांनो आपल्याला? विषम संख्या मिळत आहे. तर उत्तर काय येणार आहे याचं? विषम संख्या. उत्तर काय येणार याचं? विषम संख्या. आणखी एक गोष्ट नोट करून लिहा मित्रांनो. हे तर झालं. बघा, जर आपण समसंख्यामधून एक मायनस केले किंवा एक अधिक केले म्हणजे काय? समसंख्या प्लस मायनस एक, तर आपल्याला उत्तर विषम संख्या मिळते मित्रांनो. उत्तर काय मिळते आपल्याला? विषम संख्या मिळते. तेच जर आपण विषम संख्येसोबत केलं, जसं विषम संख्या प्लस मायनस एक केला आपण मित्रांनो, तर आपल्याला समसंख्या मिळते. आपल्याला काय मिळते? समसंख्या मिळते. पहा, आपण करून पाहू. कुठं आहे पहा. 4 मायनस 1 केलो मित्रांनो, मला काय मिळाली? विषम संख्या मिळाली. बघा ना, समसंख्यामधून 1 मायनस केलो मी, मला काय मिळालं? विषम संख्या मिळालं. 4 अधिक 1 बा विषम सॉरी समसंख्यामध्ये 1 जोडलो, मला काय मिळाली? विषम संख्या मिळाली. समसंख्येतून 1 मायनस केलो, मला काय मिळाली? विषम संख्या मिळाली. आता पहा, विषम मध्ये पाहू आपण. विषमची इथं घेतो मी. बघा, 5 मध्ये जर मी 1 जोडलो, मला किती मिळते? 6 मिळते. म्हणजे विषम मध्ये जर 1 जोडलो तर मला समसंख्या मिळते. तशासारखंच पहा, 5 मधून 1 वजा केलो तर उत्तर किती येतो? 4. 4 काय आहे मित्रांनो? तर हे समसंख्या आहे. समजलं तुम्हाला ह्या गोष्टी? तर ह्या अशा पद्धतीने थोडी अधिकची माहिती आहे मित्रांनो सम आणि विषम संख्याबद्दल. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. तर चला लवकर लिहून घ्या हे. तर चला मित्रांनो, संख्या व संख्यांचे प्रकार आजची आपली पहिली क्लास होती. तर आजच्यासाठी एवढंच राहू देऊ मित्रांनो आपण. आणि आशा करतो मी जे काही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलो ते तुम्हाला चांगल्याने समजलं असेल. फक्त तुमच्यासाठी एक विनंती आहे मित्रांनो, की जर तुम्हाला माझं शिकवणं व शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या लहान भावांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.